नमस्कार. आपण पाहत आहात सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल. माधव गायकवाड. महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि या निवडणुकांची तयारी सर्व राजकीय पक्ष आपापल्या परीने करत आहेत. परंतु आमदारांची संख्या पाहता भारतीय जनता पार्टी यांचे आमदार सर्वाधिक आहेत. त्यापाठोपाठ एकनाथ शिंदे साहेब, नंतर अजित पवार साहेब आणि शिवसेना उद्धव ठाकरे साहेब या प्रमाणात आमदारांची संख्या आहे. तेव्हा आपल्याला या निवडणुकांमध्ये सर्वाधिक जास्त आमदार असणारी भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीची निवडणुकीची तयारी पाहता आणि सदैव निवडणुकीच्या तयारीसाठी तत्पर असणारी भारतीय जनता पार्टी या सर्व महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या यामध्ये एक नंबर राहणार अशी शक्यता नाकारता येत अशी शक्यता आहे. म्हणजे त्यांची निवडणुकीची तयारी आणि त्यांचे जास्त आमदार असणे याचाच अर्थ असा होतो की भारतीय जनता पार्टी या सर्व निवडणुकांमध्ये त्यांचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणणार ही शक्यता जास्त आहे. त्यापाठोपाठ शिंदेसाहेबांची शिवसेना आणि त्यापाठोपाठ अजित पवार साहेब यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील अशा पद्धतीची शक्यता आहे. आणि त्याच्यानंतर जर आमदारांची संख्या पाहिली तर इतर विरोधी पक्षांच्या मध्ये उद्धव ठाकरे साहेब यांचे आमदार जास्त असल्यामुळे त्यांचे देखील या निवडणुकामध्ये उमेदवार त्या मानाने जास्त, इतरांच्या मानाने जास्त उमेदवार निवडून येतील. राहिला काँग्रेस, आणि काँग्रेस असेल किंवा इतर पक्ष असतील त्यांची संख्या इतर पक्षांच्या मानाने थोडी कमी राहण्याची शक्यता आहे. कारण की त्यांचे अनेक मोठे मोठे नेते भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेले आहेत. त्याचप्रमाणे आता निवडणुकीच्या दरम्यान देखील अनेक काँग्रेसचे नेते भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याची शक्यता आहे. तेव्हा असा जर आपण विचार केला तर सरासरी भारतीय जनता पार्टीच या निवडणुकीमध्ये एक नंबर राहील ही शक्यता आहे. इतर जे छोटे छोटे पक्ष आहेत त्यांचे काही मतदारसंघ आहेत, म्हणजे काही एरिया आहेत, जसं की शेतकरी कामगार पक्ष आहे, त्यांचा फक्त अलिबाग आणि कोकणातला काही भागामध्ये त्यांचं वर्चस्व आहे. त्याप्रमाणे सांगोला आणि डहाणू वगैरे या भागामध्ये त्यांचं थोडं वर्चस्व असल्यामुळे त्या भागामध्ये त्यांचे उमेदवार निवडून येतील. कम्युनिस्ट पार्टीचं तशीच परिस्थिती आहे. कोण्या एका काळामध्ये कम्युनिस्ट पार्टी मुंबईमध्ये लालबाग सारख्या ठिकाणी त्यांचे उमेदवार नगरसेवक निवडून येत होते. परंतु आता कम्युनिस्ट पार्टीचे नगरसेवक मुंबईमध्ये निवडून येणं थोडं मुश्किल दिसतंय. धारावी असेल किंवा डहाणू परिसर असेल, नाशिक परिसर असेल, नगरचा काही भाग असेल, या ठिकाणी कम्युनिस्ट पार्टीचे काही उमेदवार निवडून येऊ शकतात. आणि पुढे मग त्या ठिकाणी आपल्याला हे छोटे छोटे पक्ष आहेत, म्हणजे वंचित बहुजन आघाडी, म्हणजे प्रकाश आंबेडकर साहेब यांची वंचित बहुजन आघाडी यांचे देखील अनेक मतदारसंघामध्ये त्यांचं चांगलं प्राबल्य आहे. विशेषतः विदर्भामध्ये या अकोल्यामध्ये त्यांचे बरेचसे उमेदवार निवडून येऊ शकतात. आणि अनेक मुंबईसारख्या ठिकाणी ते बऱ्याच ठिकाणी त्यांचे उमेदवार जास्तीत जास्त मतं घेण्याची शक्यता आहे. परंतु या निवडणुकीमध्ये जर माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी जर कुठल्याच पक्षाबरोबर युती केली नाही, कारण काँग्रेसबरोबर युती करण्याची त्यांची तयारी असते, परंतु काँग्रेस त्यांना सन्मानाने जागा देत नाही अशा पद्धतीचे प्रकाश आंबेडकर यांचं म्हणणं असतं. आणि जर काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर साहेबांची युती झाली
तर बऱ्यापैकी दोघांचाही फायदा होण्याची शक्यता आहे. परंतु काँग्रेस आणि माननीय प्रकाश आंबेडकर हे एकत्र येऊन युती करतील याची शक्यता देखील फार कमी आहे. त्याचप्रमाणे माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांची इथे असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या मोठ्या पक्षांबरोबर कुणाच्याच बरोबर युती होणार नाही याची शक्यता आपल्याला जास्त वाटते. कारण माननीय प्रकाश आंबेडकर त्यांच्या मतावर ठाम असतात आणि ते लवचिकपणा त्यांच्यामध्ये नसतो. माननीय त्यांचेच बंधू माननीय दुसरे त्यांचे बंधू आहेत माननीय आंबेडकर साहेब, त्यांचे धाकटे बंधू यांनी मागे एका मुलाखती म्हटलं होतं की माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांनी जर काही थोडी लवचिक भूमिका घेतली असती तर ते आता सत्तेमध्ये असते. परंतु माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेब हे लवचिकपणा घेत नाहीत आणि ते त्यांच्या मतावर ठाम असतात आणि त्यांच्या भूमिका या कठोर जरी वाटल्या त्यावेळेला असं वाटतं की माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी कुणाबरोबर तरी युती करायला पाहिजे होती का जेणेकरून त्यांचे कार्यकर्ते निवडून येतील. परंतु तशी काय भूमिका प्रकाशजी आंबेडकर घेत नाहीत. परंतु कालांतराने आपल्याला काही दिवस गेल्यावर माननीय प्रकाश आंबेडकर यांचंच म्हणणं बरोबर आहे असे देखील आपल्याला पटतं. परंतु सत्तेमध्ये माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांच्या कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही ही पण वस्तुस्थिती आहे. तेव्हा आणि या ठिकाणी प्रहार आहे, बच्चू कडू यांची पार्टी आहे, आणखीन समाजवादी पार्टी आहे. समाजवादी पार्टीचे काही मतदारसंघ आहेत, म्हणजे भिवंडी मतदारसंघ असेल, मुंबईमधला काही मतदारसंघ असेल, अशा मालेगाव मतदारसंघ असेल, या ठिकाणी त्यांचे उमेदवार काही प्रमाणात निवडून येऊ शकतात. आणि हे जे छोटे छोटे पक्ष आहेत यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. कारण अनेक महानगरपालिका आणि अनेक जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यामध्ये जर काही मोठ्या पक्षांना उमेदवार कमी पडले तर यांच्या उमेदवारांच्या पाठिंब्याने त्या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षांची सत्ता येऊ शकते. तेव्हा या छोट्या छोट्या पक्षांना देखील महत्त्व आहे. तर या ठिकाणी माननीय रामदास आठवले साहेब यांची भारतीय जनता पार्टीवर युती असल्यामुळे त्यांना निवडणुकीच्या जागा वाटपाच्या संदर्भामध्ये त्यांना फार भारतीय जनता पार्टी गांभीर्याने घेत नाही हे स्वतः रामदास आठवलेच अनेक वेळा म्हटलेले आहेत. तेव्हा त्यांची जरी भारतीय जनता पार्टीवर युती असली आणि ते जरी त्यांना जागा वाटपाच्या संदर्भामध्ये सन्मानपूर्वक जागा दिल्या नाहीत तरी माननीय रामदास आठवले साहेब हे भारतीय जनता पार्टीला सोडणार नाहीत आणि त्याच्यामुळे त्यांना पडणाऱ्या जागाच त्यांच्या वाट्याला येतात आणि त्या ठिकाणी माननीय रामदास आठवले साहेब यांचे फार उमेदवार निवडून येतील याची शक्यता कमी आहे. आणि काही मतदारसंघामध्ये चांगले उमेदवार दिले आणि भारतीय जनता पार्टीने त्यांना मदत केली तर रामदास आठवले साहेबांचे काही मतदारसंघामध्ये उमेदवार निवडून येऊ शकतात. अशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये सहज दिसते. प्रश्न राहिला राजसाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे जर मनसे आणि शिवसेना उद्धव ठाकरे हे जर एकत्रित येऊन आणि अत्यंत संयमाने आणि जागा वाटप व्यवस्थित झालं तर बऱ्याचशा मतदारसंघामध्ये इतरांना देखील ते मागे टाकू शकतात अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. परंतु माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे साहेब हे एकत्र येतील याची शक्यता देखील फारच कमी दिसते. कारण दोन्ही पक्षामधील वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना ही युती नको आहे अशा पद्धतीचे वातावरण आपल्याला दिसते. तेव्हा हे दोन भाऊ जर एकत्र आले तर महाराष्ट्रातील अनेक महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि नगरपालिका ते जिंकू शकतात अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. परंतु हे दोन भाऊ एकत्र येतील याची शक्यता काय वाटत नाही. तेव्हा या निवडणुकांचा सारसार विचार केला तर भारतीय जनता पार्टीच एक नंबर राहील. काँग्रेस देखील काही मतदारसंघामध्ये चांगले उमेदवार निवडून आणू शकतात. परंतु काँग्रेस त्यांच्या स्वतःच्या बळावर अनेक महानगरपालिका जिंकू शकत नाही अशी परिस्थिती आहे. परंतु जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यामध्ये काही मतदारसंघामध्ये काँग्रेस निर्विवादपणे निवडून येऊ शकते अशा पद्धतीचे त्यांचे मतदारसंघ आहेत. तेव्हा पाहूया येणाऱ्या या निवडणुकामध्ये कशा पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये सत्तांतर होत आहे. तेव्हा जनतेने बाकी योग्य उमेदवारांना आणि स्थानिक प्रश्नाची जाणीव असणाऱ्या उमेदवारांना आपण लोकांनी निवडून दिलं पाहिजे आणि पक्षाकडे न पाहता स्थानिक उमेदवारामध्ये असणाऱ्या उमेदवारामध्ये स्वच्छ प्रतिमेचा होतकरू उमेदवार, शिकलेला उमेदवार आणि जो करप्टर नाही अशा पद्धतीचा अभ्यास करून सामान्य माणसाला जर लोकांनी निवडून दिलं तर ते देखील चांगल्या पद्धतीचे त्या भागामध्ये कामगिरी करू शकतात. परंतु जनतेने बाकी
असणाऱ्या उमेदवारांमध्ये चांगल्या उमेदवारांची निवड करणे गरजेचं आहे. एका वेळेला आपण पक्ष न पाहिला तरी चालेल, परंतु त्या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त चांगला उमेदवार असेल आणि त्याची प्रतिमा स्वच्छ असेल, अशा मग तो कुठल्याही पक्षाचा असू द्या, तर अशाच माणसाला जर लोकांनी निवडून दिलं तर या आपल्या राजकारणामध्ये काही चांगल्या गोष्टी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा पाहूया हे जनता जनार्दन आहे ते कशा पद्धतीने विचार करतात ते. तेव्हा अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन मी वारंवार आपल्यासमोर येत असतो. तरी कृपया व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.